हाय. नमस्कार मित्रांनो, पालघर संस्कृती या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मी आज वाघाडी येथे भीमबांध या ठिकाणी आलो आहे आणि तुम्हाला हे दृश्य दाखवत आहे. खूप पाणी आलं आहे आणि हे बघायला वाली पेंटिंग आहे. मित्रांनो, बघू शकता मी आता सध्या पोहोचले आहे वाघाडी इथे आणि हे आहे मित्रांनो सेल्फी पॉईंट. आय लव्ह यू वाघाडी भीमबांध तुम्ही बघू शकता. आणि इथे मित्रांनो खूप सुंदर असं पेंटिंग केलं आहे. हे इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे मडकं आहे आणि त्याच्यावरती पेंटिंग तुम्ही बघा. खूपच सुंदर असं पेंटिंग आहे. ह्या प्रकारे मित्रांनो आदिवासी ताडी काढतात. आदिवासी म्हणजे कुणी पण ताडी काढू शकतात असे. आणि हे खजोरे आहे आणि ह्याला मी मित्रांनो आमच्या भाषेमध्ये याला डोमा म्हणतात. इथं समोर जे बनवून ठेवलं आहे ते हे बांबूपासून बनवतात. खूप सुंदर असं इथं पेंटिंग पण बनवले आहे इकडे. पण मित्रांनो पाऊस भरपूर आहे आणि मी मित्रांनो 2 जुलै आहे आज. इकडे पण मित्रांनो बघू शकता. आणि मित्रांनो हे इथे पेंटिंग हे दर्शवलं आहे. इथे हे महालक्ष्मी, जे महालक्ष्मी मंदिर आहे, डोंगर आहे ना, ते आहे त्याचं. आणि इथे मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल हनुमान जयंतीला इथे महालक्ष्मी इथे जत्रा असते, त्याचे चित्र इथे दर्शवलं आहे. आणि हा एन म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 8 आहे. मित्रांनो इथून थोडं पुढे जाऊ आपण आणि इकडे पण खूप सुंदर सुंदर पेंटिंग आहे आदिवासींची. हे बघा मित्रांनो, दगडावरती हे पेंटिंग केलं आहे. पावसाला आहे तरी मित्रांनो काय ते पेंटिंग काय म्हणजे बनवलं आहे ते जसेच तसं आहे सध्या. पण काहीच गेलेले नाही, तुम्हाला दाखवतो. इकडे पण आहे. तर मित्रांनो इकडे जे बनवलं आहे ना त्याला मोर म्हणतात. हे वारली पेंटिंग आहे. खूप काही इथे दर्शवलं आहे वाल्यांचं. इकडे तुम्हाला दिसतच असेल मित्रांनो, ते तारपानाथ ज्याला म्हणतात ना त्याचं आहे, पण ते थोडं नाहीसं झालंय. पूर्णच मित्रांनो हे वाली पेंटिंग आहे. आणि हे मित्रांनो ज्याला तूर डान्स म्हणतात त्याच्यात इथे वाली पेंटिंग आहे. ज्याला आदिवासींची परंपरा
हे मित्रांनो ह्याला भाली म्हणतो आपण आमच्या भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये आपण खेकडे मासे हे आदिवासींची भाली. इकडे ह्या 2 बाया पहिले मित्रांनो जे लुगडे असतं ना त्याच्यामधून झोली करतात मासे पकडण्यासाठी. हे आदिवासींची परंपराच आहे. आणि सध्या पण मित्रांनो पावसाळ्यात हे आई बहिणी हे करतातच. तर मित्रांनो खूपच सुंदर असा इथला व्ह्यू आहे. फाट्या घेऊन जातोय जंगलामध्ये लाकडं गर्दनसाठी ज्याला आपण म्हणतो त्याचे दर्शवलं आहे. वाली पेंटिंग होते खूप सारे इथं काय आहे मित्रांनो. पण हे वाली पेंटिंग ह्याला आपण म्हणतो ते आहे. खूप सुंदर साधी आहे. बघा बायको आहे पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये येत आहे. हाय कर हाय कर. ही मित्रांनो बायको आहे पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आले. म्हणजे आम्ही इथे फिरण्यासाठी चाललो आहे. तर मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. मित्रांनो साईडचं थोडं मी दाखवतो तुम्हाला. पावसाळा असल्यामुळे खूप सारी गर्दी होती. पण मित्रांनो आम्ही संध्याकाळी काहीतरी 5-5:30च्या टायमाला आलो. त्यासाठी गर्दी जी होती ती निघून गेली ना. आता आम्ही आलो. थोडं आम्हाला डहाणूला काम होतं तिकडे गेलं होतं आणि तुम्हाला पूर्ण इथला व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा. असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ पालघर संस्कृती या चॅनलवर
बघा मित्रांनो, या पद्धतीने भाली टाकतात. मित्रांनो, रिअल भाली कशी टाकतात ना, ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. एक काका आहेत, ते आपल्याला भाली कशी पाण्यामध्ये टाकायची ते दाखवत आहे. तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, जास्त पूर आल्याने पाण्यात गाडी गेली. व्ह्यू मित्रांनो खूपच सुंदर असा आहे. आणि आता मित्रांनो आम्ही घरी जायला निघालो. मित्रांनो इकडे विश्रांतीसाठी 2 शेड बनवले आहेत. छोटेच आहेत, जास्त माणसं याच्यामध्ये. एक दोन दुकान आहेत समोर या साईडला. पण मित्रांनो हे पूर्ण चिखलाचा रस्ता आहे, म्हणजे डांबरिंग नाही, साधा. मित्रांनो या भागाकडून रस्ता आहे
ट्रकाला पार्किंग आणि इकडे हा व्ह्यू पॉइंट आहे समोर. जाणे येण्याच्या रस्त्याने जाऊ. आणि समोर मित्रांनो हे गाव आहे वाघाडी गाव. साईडला हा रस्ता सायवन खानवेल या भागाला जातो. ते मित्रांनो ग्रुप ग्रामपंचायत वाघाडी तालुका डहाणू जिल्हा पालघर भीम बांधाकडे जाणारा मार्ग हा दापशीपाडा आहे. आणि ह्या रस्त्याला खानवेल सायवन हा रस्ता आहे. आणि हा रस्ता मित्रांनो कासा चारोटी जव्हार ह्या मार्गावरून